भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे नको कुठो देऊ फाटे. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. विठ्ठल विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराई चैतन्य महाराज आणि या आपल्या अभंगातून आपल्या लाडक्या परमात्म्याकडे प्रार्थना करतात. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. परमार्थिक जीवनाची वाटचाल करीत असताना प्रार्थना अत्यंत महत्वाची आहे. ज्या आराध्याची, ज्या उपास्य दैवताची आपण उपासना करतो, ज्याचं नित्य अनुष्ठान करतो, नित्य ज्याचं ध्यान करतो, निरंतर मोठ्या भक्तिभावाने ज्याला आपण आळवतो, नवे नवे संपूर्णतः आपला जीव भाव ज्याच्या चरणी आपण समर्पित करतो, ही भक्ताची लक्षण आहे. त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना ही केलीच पाहिजे. प्रार्थनेविना परमार्थ हा यशस्वी होत नाही. ज्या भगवंताची आपण नित्य पूजा आराधना करतो तो आपल्याला एक दिशा देत असतो. त्याची उपासना करीत असताना पुष्कळ मंडळी भगवंताची उपासना करीत असताना मागणी करतात. सदोदित देवाकडे काही ना काहीतरी मागतच असतात. भगवंताची उपासना नव्हे तर भगवंताकडे मागणी हाच त्यांचा व्यवहार ठरलेला असतो. देवाजवळ
किंवा देवाच्या पुढ्यात उभारून आपण दोन्हीही हात जोडतो, भगवंताकडे नमन करतो. परंतु त्या नमनामध्ये, त्या प्रार्थनेमध्ये आपल्याकडे भक्तिभाव आहे का याचा विचार करा. दोन्ही हात जोडल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये असंख्य विषय निर्माण होतात, विचार निर्माण होतात की आता आपल्याला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, कोणत्या गोष्टीची उणीव आहे, त्या गोष्टी आपण त्याकडे मागत असतो. देवाकडे मागावं नाही असं नाही, कारण का आपल्याला अधिकार तेवढाच आहे. आपण अधिकाराने, हट्टाने त्याच भगवंताकडे मागू शकतो ज्याची आपण आराधना करतो, उपासना करतो. परंतु त्याला कुठेतरी मर्यादा असेल. मर्यादाच नसेल तर त्या उपासनेला महत्व नाही. काही मागणे हे आम्हा, काहीही भगवंताकडे मागत बसणं हे उचित नाही. काही मागणे, ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत अशा गोष्टी भगवंताकडे केव्हाही कधीही मागू नये. त्याच्या उपासनेकरिता, त्याच्या भक्तीकरिता जे योग्य आहे ते जरूर मागावं. पण पहा, प्रत्येकाला अनुभव हा येईलच आणि अनुभव हा आलेलाच असतो. भगवंताच्या दर्शनाकरिता बारीला लागलेलो आहोत आपण. समोर सुंदर स्वरूप उभारलेलं आहे, रांगेमध्ये त्याचं दर्शन घ्यायचंय. दोन्ही हात जोडलेले आहेत. त्याचं स्वरूप पाहता पाहता आपण आपल्या प्रापंचिक गोष्टी त्या ठिकाणी व्यक्त करीत असतो आणि त्या अनुषंगाने त्याच्याकडे मागणी करतो. मागा जरूर, परंतु उचित मागा. मला सांगायचं एवढं की आपण त्या भगवंताच्या दर्शनाकरिता जात असताना त्या ठिकाणी हात जोडल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये मागणीचा भाव निर्माण होतो. त्याच्या दर्शनाच्या भावाकरिता नाही. दर्शन हे आपलं होतच नाही. दर्शन म्हणजे अवलोकन करणे, आपल्या अंतःकरणामध्ये त्याला पुरेपूर उतरवणे. मग अंतःकरणामध्ये नाना विषय विचार निर्माण झाल्यानंतर तो अंतःकरणामध्ये उतरेल कसा? मग कुठेतरी असा भाव निर्माण होतो की तो अबाधित असावा. भाव म्हणजे भक्तिभाव, भाव म्हणजे प्रेम भाव. या ठिकाणी हा आशय अभिप्रेत आहे. नाहीतर भाव पदार्थांच्या मूल्याला देखील आपण भाव म्हणतो, नाही का? अनाठाई खाणाऱ्यालाही आपण भाव म्हणतो, नाही का? विनाकारण अनाठाई, काही आवश्यकता नसताना देखील काही भाव खातात, तो भाव निराळा, नाही का? आणि भावाभावातला भाव हा निराळा. भावाला पण खूप भाव आहे महाराज. विठ्ठल त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये भक्तीची उत्कंठ अशी अवस्था, त्याला भाव म्हटलेला आहे. मग तो भाव जगद्गुरु तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरांनी भगवंताकडे दोन्ही हात जोडून अगदी भक्तिभावाने भगवंताच्या चरणी प्रार्थना केली. आता माझ्या भावा, भगवंता तुझ्याविषयी जो माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम भाव निर्माण झालेला आहे त्याला आता अंतर पडू देऊ नकोस. एक लक्षात घ्या, अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये त्याच्याविषयी आस्था निर्माण होणे ही देखील त्याचीच कृपा असते. भगवान परमात्मा त्याच्यावरच कृपा करतो की ज्याच्याकडून त्याची सेवा ही पुरेपूर होईल. काही मंडळी अवघड जीवन त्या ठिकाणी समर्पित करतात, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा लवलेश देखील निर्माण होत नाही. भक्ती ते कठीण शुळावरील पोळी म्हणलेला आहे. ज्याला भक्तीची प्राप्ती झाली त्याने भगवंताला प्राप्त केलं बरं का. मग प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, करुणा, उदारता, लीनता, नम्रता सगळी भक्तीची अंग आहे.
या संपूर्ण अंगाने भक्ती ही शोभिवंत होत असते, परिपूर्ण होत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जाणे भक्तीचा जीवा मोडायचा नाही आणि वेळ देखील वाचवायचा. विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा, जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, हा त्याला जांभळी येत नाही बरं का, जेत. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अहो तो देव स्वरूपच, तोची दैवाचा पुतळा. ज्याला भक्ती प्राप्त झालेली आहे, त्याला देवाच्या शोधाकरिता, देवाच्या प्राप्तीकरिता, भगवंताच्या भेटीकरिता कुठे बाहेर पडावं लागत नाही. देव त्याच्या सानिध्यामध्येच असतात. देव भा मागे पुढे पुढे संकल्प. का? तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो. भक्तीचा जिव्हाळा कोण जाणतो? जो भक्त आहे तोच. आणि प्रमाण आहे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. जो भक्त असतो त्याच्या घरामध्ये भगवान परमात्मा नांदतो बरं का. तुका म्हणे जेथे असे भक्त राव, तेथे नांदे देव संदेह नाही. शंकाच नाही यामध्ये. ज्याच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी अर्थता आहे, त्याच्याविषयी भक्ती आहे, त्याच्या सानिध्यामध्ये देव स्वतःहून नांदतात. नांदणे म्हणजे त्या भक्ताच्या सहवासात फक्त राहणे असा अर्थ नाही. त्या भक्ताची पडेल ती कार्य तो भगवान परमात्मा स्वतः पूर्ण करतो. पुष्कळ अशी उदाहरणं आहेत. पडेल ती कार्य, त्या कार्याकरिता, त्या कामाकरिता कुठल्याही प्रकारची तमा अथवा लाज भगवान परमात्मा बाळगत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. मोठ्या आवडीने तो भक्तांची कार्य करतो, पडेल ती कामं करतो. का? तर फक्त आपल्या प्रती त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये प्रेम भाव आहे, भक्ती आहे म्हणून. विठ्ठल भक्ती नाही असं नाही. गोवर्धन महाराज, आपल्याही अंतकरणामध्ये भक्ती आहे, परंतु ती सिजनेबल आहे. भक्ती आहे म्हणून आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. भगवान परमात्म्याचा या ठिकाणी वाढदिवस आपण साजरा करीत आहोत, उत्सव साजरा करीत आहोत, समारंभ साजरा करीत आहोत. भक्ती आहे म्हणून
परंतु या सेवेनंतर जर आव्हान केलं यजमानांनी की आता तुम्ही जागर करून जावं बरं का, तर अगदी भक्तीचा कळस त्या ठिकाणी दिसतो बरं का. नाही बरं थांबलो असतो परंतु पुढे म्हणजे सिजनेबल वेळेनुसार आपण आपल्या अंतकरणातील भाव बदलतो. संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये सदोदित नित्य निरंतर भगवंताचं ध्यान असतं. म्हणून त्यांच्या ठिकाणी असणारी भक्ती ही जागृत असते. आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी जी भक्ती आहे ही काही क्षणापुरती आहे. कीर्तन जर पुढं चाललं की मग चल विचल जी होती ते याचं कारण आहे. थोडा वेळ पुढे गेलं की लोक कीर्तनकारालाच घड्याळ दाखवतात. महाराज काही कीर्तनकार उभारण्या अगोदरच सांगतात महाराज वेळेत सोडा बरं का. आमचे श्री गुरु सांगायचे की म्हटले फडावरील मोठा उत्सव होता आणि उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने प्रसादाच्या कीर्तनाने होत असते आणि श्री गुरूंचंच कीर्तन आणि कीर्तन झाल्याबरोबर फडावरलं कीर्तन होतं. त्याच वृक्षाच्या छायामध्ये काय म्हणतो आपण त्याला कट्टा बांधलेला पारावर बसून तिथंच कीर्तनाच्या ठिकाणीच लोगोलोग पंक्ती बसलेल्या. वाढप्यांची पंगत वाढण्याची घाई आणि बसणाऱ्यांचीही घाई. अगदी ढकलून आपल्याला जागा कशी मिळेल मोठा उत्साह का तर प्रसाद प्राप्त होणार आहे. प्रसादाचं खूप मोठं महत्व आहे. एक वेळेस सेवेला नाही उभारता आलं नाही बसता आलं तरी चालेल परंतु प्रसाद चुकू नये हे मात्र लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी बसले आणि पाराच्या बरोबर झाडाच्या पाठीमागे काही भजनी मंडळी बसली होती आणि त्यांच्यातली आपसातली चर्चा होती. एकाने म्हटले मला कोणता कीर्तनकार आवडतो सांगू का म्हटले. सगळ्यांनी अगदी उत्सुकतेने म्हटले सांगा म्हटले. जो विनोदी कीर्तन करतो 2 तास समाजाला अगदी खळखळून हसवतो समाजाचं त्या हसण्याने दुःख विसरतं असा विनोदी कीर्तनकार म्हटले मला आवडतो बरं का म्हटले. दुसऱ्यांनी लगे आपलं मन त्या ठिकाणी मोकळं केलं. म्हणजे जो पुराणिक कथा सांगतो जो संतांची चरित्र सांगतो भगवंताच्या कथा गातो असा कीर्तनकार मला आवडतो. प्रत्येक जण आपल्या आवडीचा कीर्तनकार विषयानुरूप नावं घेऊन नाही त्या ठिकाणी सांगू लागले. एक जण म्हटला जो वेदाचा अर्थ सांगतो असा वेदांतचार्य असणारा कीर्तनकार मला आवडतो. याच्या पुढे चौथ्याने मात्र कळस केला. म्हणजे ठीक आहे तुम्हाला विनोदी कीर्तनकार आवडतो तुम्हाला चरित्र कथा सांगणारा कीर्तनकार आवडतो तुम्हाला वेदांत सांगणारा कीर्तनकार आवडतो. म्हटले मला एकच कीर्तनकार आवडतो म्हटले कोणता जो वेळ सोडतो तो विठ्ठल. थोडीशी मर्यादा सोडून आपण पुढे गेलो तरी अंतकरणामध्ये चल विचल निर्माण होती. हे भक्तीचं लक्षण नाही बरं का. सदोदित नित्य जागृती स्वप्नी सुषुप्ती नाथवे जागृत अवस्थेमध्ये सुद्धा त्याच भगवंताचं चिंतन आणि निद्रा अवस्थेमध्ये देखील त्याचंच चिंतन. याला म्हणावं भक्तीचं लक्षण की भक्तीचा विसरच पडत नाही. आणि भक्तीला एक लक्षात घ्या एखादी गाडी वाहन जर सदोदित चालवायचं असेल तर त्यामध्ये इंधनही ते मर्यादित पाहिजे. जर इंधनच संपलं तर ते वाहन चालेल कसं. कडेला कुठेतरी घेण्याकरिता सुद्धा धक्का लावावा लागतो. मग ती भक्ती सदोदित जागृत राहण्याकरिता त्या भक्तीला नामसंकीर्तनाची त्या ठिकाणी इंधन रूपी सेवा प्रदान करावी लागते. संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये सदोदित त्याच्या नामाचा गजर होत. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे नित्य त्या भगवंताचं चिंतन. एक क्षण देखील त्याच्या नामाचा विसर त्यांच्या अंतकरणामध्ये पडत नाही. ते भक्त
त्यामुळं नामरूपी इंधन असल्या कारणाने त्यांची भक्ती ही सदोतीत अखंड ही जागृत अवस्थेमध्ये, म्हणून ती सदोतीत राहावी याकरिता भगवंताला तुकोबराय प्रार्थना करतात. आपण यातला एवढाच आशय घ्यायचा की जगद्गुरु तुकोबरायांनी जी अवस्था प्रगट केलेली आहे ती अवस्था कुठेतरी आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हावी आणि आपलं परमार्थिक जीवन हे कृतार्थ व्हावं. विठ्ठल आपली देखील भक्ती त्याप्रमाणे त्या अधिकाराला पोचावी. म्हणून संतांचं चरित्र अभ्यासू, म्हणून संतांचं वाङ्मय वाचावं, त्या वाङ्मयाचं पारायण करावं, संत महात्म्यांची सेवा करावी. एकदा त्या संतांची कृपा झाली की त्या ठिकाणी आपली ही भक्ती ही पावली जाते. म्हणून संतांची सेवा जीवनात अत्यंत आवश्यक आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी तर खूप मोठा अभिमान बाळगला संत सेवेचा. तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा म्हटलेला आहे. माझ्या वाडवडिलांनी जर मला कोणता ठेवा दिला असेल तर तो संतांच्या सेवेचा दिला. अनेक जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग संहितेमधील आपल्याला अभंग पाहायला मिळतं की ज्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी मोठं वर्णन संत महात्म्यांचं केलेलं आहे. नवे नवे संतांच्या अधिकाराचं वर्णन करीत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताला देखील दुय्यम दर्जा दिलेला आहे. तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम. भगवंता तुझ्या सेवेपेक्षा देखील संतांची सेवा ही श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. एवढा अधिकार आणि एवढा अभिमान संत सेवेचा. अहो संत महात्मे काय देत नाही. या संतांचे येणे कल्पतरुनी दुने परिसा परिसा आघात देणे चिंतामणी ठेंगना. संतांच्या नुसतं चरणाचं जरी दर्शन झालं तरी भाग्याचा उदय आहे. भाग्याचा उदय किंवा उजळले भाग्य आता. आणि संतांना जर आलिंगन देण्याचा जर त्या ठिकाणी समय आला तर काय भाग्य थोर. आलिंगने संतांची अधिकार संतांचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये खूप मोठमोठ्या अधिकार संपन्न संतांचा आदर्श होता. ज्ञानोबरायांचा आदर्श होता. त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांचा भक्ती मार्ग हा कधी चुकला नाही. म्हणून भक्ती ज्ञान वैराग्याचा कळस ज्यांनी गाठला अर्थात ते तुकोबराय. विठ्ठल आणि म्हणून संतांचं मोठं लक्षण आहे. संतांच्या ठिकाणी विविध लक्षणं असतात. या लक्षणांचा जर विचार केला तर प्रथमदर्शी संत महात्म्यांचं या ठिकाणी येणं हेच परोपकाराकरिता आहे, जगत कल्याणाकरिता आहे, विश्व कल्याणाकरिता आहे. मोठा भाग्याचा दिवस आहे.
2 दिवस अगोदर भगवान श्री गणेश जयंती, गणेशाचा जन्मदिन. कालचा वसंत पंचमी, साक्षात जगद्गुरु तुकोबरायांचा जन्मदिन. आणि आज भगवान लक्ष्मी नारायणाचा जन्मदिन आपण स्थापना करतो, वर्धापन दिन साजरा करतो, वाढदिवस करतो. म्हणजे सगळे जन्मदिन हे लागून आलेले आहेत. आणि एवढ्या भक्तिभावाने आपण सेवा करतो, याचा अर्थ आपला जन्म देखील सार्थकच होणार. विठ्ठल मग प्रामुख्याने या लक्षणांचा जर आपण विचार केला तर जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे परोपकाराकरिता देह कष्टवीत असताना संत महात्मे या समाजाला एक दिशा देतात, एक समाजाला वळण लावतात, योग्य दिशा दिली, योग्य मार्ग त्यांना दाखवला की त्या ठिकाणी तो मनुष्य त्या मार्गाने वाटचाल करतो. आणि एकदा संत महात्म्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण जर चाललो तर न पडे गुंता कोठे काही, कुठल्याही प्रकारचा गुंता त्या ठिकाणी निर्माण होत नाही. अगदी विनासाया सहज आपण त्या मार्गाने चालत जाऊ आणि आपलं जीवन कृतार्थ करू. ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे त्या ठिकाणी आपण बरोबर पोचतो. फक्त मार्ग दाखवणारे, वाट दाखवणारे हे संत असावेत. विठ्ठल वाट दाखवणारे संतच असावेत. आपण कोणत्या मार्गाने जायचंय, ती वाट कोणती आहे याचा विचार करावा. कोणत्या मार्गाने जायचं याचा विचार करावा. ती वाट कोणती आहे याचा देखील विचार करावा. आणि ती वाट दाखवली कोणी याचा देखील विचार करावा. तर आपण इच्छित ठिकाणी पोचतो. कारण का आजकाल वाट दाखवणाऱ्यांपेक्षा लावणारे जास्त आहेत. आपल्या बरोबर दिवसभर राहतील, संध्याकाळी आपलाच काला करतात. अशी पुष्कळ मंडळी व्यावहारिक जीवनामध्ये पाहायला मिळतात. म्हणून विश्वास ठेवावा फक्त संत वचनावर, संतांच्या प्रमाणावर. संतांची प्रमाण ही कधीही खाली जात नाही बरं का, ती परोपकाराकरिताच असतात. संतांचं प्रमाण हे फक्त प्रमाण नाही, संतांचे अभंग हे फक्त अभंग नाही. मी नेहमी सांगत असतो की संतांचे अभंग, जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग हे जगद्गुरु तुकोबरायांचे अनुभव आहे. एवढ्यावर न थांबता जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग हे साक्षात विठ्ठल स्वरूप आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. तुकोबरायांच्या अभंगातील शब्द आणि शब्द हा साक्षात विठ्ठल परमात्म्याचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. म्हणून त्या स्वरूपाची कृपा झाली, अर्थात त्या वाङ्मयाची, त्या अभंगाची कृपा झाली की जन्माचं सार्थकच झालं. म्हणून विश्वास ठेवावा हा फक्त संत वचनावर. विठ्ठल आणि म्हणून त्यातील एक लक्षण, आता वाट दाखवायची आहे, परोपकाराकरिता आले, उपकाराकरिता आले, मनुष्याच्या कल्याणाकरिता देह झिजवण्याचं सामर्थ्य देखील संत महात्मे बाळगतात, यामध्ये संदेह नाही. कशाकरिता? आपला कळवळा त्यांना येतो वाटतो म्हणून. बुडता हे जन येतो कळवळा म्हणून. मग आता कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आपल्या कल्याणाकरिता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशाकरिता आले? आदराने भरले जग, अर्थलोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधनेही बुडवली. आता उद्धार व्हायचा कसा? याकरिता संत महात्मे आले येथे उपकारासाठी, गरजा वैकुंठी. मग आता मार्ग दाखवायचा आहे. मग आता मार्गाने एक लक्षात घ्या, वारीच्या वाटाने
आषाढीचा सोहळा आहे, पंढरीची वाट आहे, त्या वाटेने सगळेच जातात. सगळे नीट जातात का? प्रश्न आहे बरं का. आता सगळे बरेचशे पैकी दिंडी चालक मालक या ठिकाणी आहे, म्हणून उदाहरणं ही तशीच घ्यावीत. आपली दिंडी पुरस्काराने सन्मानित आहे, आणि ज्या वेळेस पुरस्कार प्राप्त होत असतो त्या अर्थी आपली दिंडी ही योग्य नियमात चालते, हे त्याचं प्रतीक असतं. मग त्या वाटेने सर्वच जातात. काही मोकळेच जातात आणि मोकळेच येतात. त्यांचा आणि सोहळ्याचा आणि त्या वाटेचा यात किंचितही संबंध नसतो. जसे आले तसेच गेले. मग ते जन्माला जसे आले जातानाही तसेच जातात. त्यांच्या हाती काहीही लागत नाही. काही असे असतात की भक्तीची मोठी आवड असते, त्यांना काही भजन येत नसतं, स्वरज्ञान त्यामुळे. आता भजनाचा संबंध नाही म्हणलं, स्वरज्ञानाचं काय. परंतु कुठेतरी नामसन कीर्तन श्रवण करण्याची अंतकरणामध्ये प्रबळ इच्छा असते, उत्सुकता असते. म्हणून ते आपल्या परिसरातील दिंड्यांमध्ये भिसी भरून ही व्यवस्था व्हावी आणि भजन श्रवण करायला प्राप्त व्हावं, अशी काही मंडळी असतात. या अंतकरणामध्ये त्याच्या भेटीची देखील आतुरता आहे. मग वारीमध्ये चालायचंय, जास्त काही माहिती नाही, मग परिसरातल्या दिंडीमध्ये सामील व्हायचं आणि त्या दिंडीमधून ती पंढरीची वाट चालायची. गात जागा गात जागा, नाही गाता आलं ऐकत जागा, निदान ऐकत तरी जावं. अशी काही भाविक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. काही अशी असतात जी दिंडीत असतात पण दिंडीत नसतात. त्यांचा अर्धा देह हा दिंडीत असतो आणि अर्धा बाहेर असतो. घेत जागा अशी काही मंडळी असतात. मग त्या वाटेने सर्वच सारखे चालतात किंवा योग्य पद्धतीने चालतात असं नाही. काहींचं फक्त घेण्यावर लक्ष असतं. नवे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो, बरीचशी मंडळी सांगत पण असतात. वारकऱ्यांच्या जर भूमिका आपण जर ध्यानात घेतल्या तर त्यांच्या भावना प्रगट होतात बरं का. नाही महाराज, आम्ही 20-25 वर्ष वारी केली, त्यांचे अनुभव ऐका. काही मंडळी इथं आहेत अनुभवी की ज्यांनी बरेचसे वारकरी मंडळींचे अनुभवाने ऐकलेले आहेत आणि याचा त्यांना अनुभव देखील आहे. मग काही सांगतात, अहो एवढा त्या वर्षी पाऊस झाला, पालं सुद्धा ठोकलेली, परंतु सगळा चिखल, सगळा राडा झालेला आणि 2 पायावर बसून आम्ही रात्र काढली, परंतु दुसऱ्या दिवशी असं येत किंचितही थकवा जाणवला नाही की रात्री विश्रांती नीट झालेली नाही. आता पुष्कळ सोयी सुविधा निर्माण झाल्या सोहळ्यामध्ये, हा भाग सोडून द्या. परंतु आता त्या सोयीचं जर वर्णन करायला गेलं, आता वेळ आपल्याकडे कमी आहे. पूर्वी फक्त पालं असायची महाराज, आता पालांमध्ये खाटा आले. विठ्ठल आपापले भाव त्या ठिकाणी व्यक्त करीत असतात. अशा खडतर काळामध्ये आम्ही ती वारी आमची पार पडली. प्रत्येकाचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. ज्यांच्या ठिकाणी काहीच नसतं अशाला तो अनुभव येतच नसतो. परंतु काय वर्णन करावं. अहो एवढा मुसळधार पाऊस, भजनाकरिता आज जरी केला तरी तोंडात पाणी साठायचं. जे भजन करतं त्यांना कळतं बरं का. एक लक्षात घ्या, रोटीचा घाट पास करून आपण पुढे गेलो की जी जाणती भजनी मंडळी ती भजन करताना कधी सरळ करत नाही, ती अशी भजन करतात. त्याचं कारण आहे, पठारावर वरती गेलं की वाऱ्याचा वेग जास्त असतो आणि भजनाकरिता आग गेला की सगळी हवा तोंडात जाते, घशात जाते आणि घसा पडतो कोरडा. घसा कोरडा पडला की आवाज संपलाच म्हणून समजा. हे जुन्या लोकांचे अनुभव आहेत बरं का. म्हणून जुनी लोक सांगायची, रोटी घाटात कधीही जावा, 4 थेंब का होईना, भले अख्खा सोहळा जरी कोरडा गेला परंतु रोटी घाटामध्ये 4 थेंब का होईना आपल्या अंगावर पडणार, तुकोबरांच्या सोहळ्यावर पडणार. आजपर्यंतची परंपरा, एक भगवंताची ती कृपेची प्रचिती आहे.
मग त्या वाटेने जाताना निरनिराळी कोण कोणत्या भावनेची मग ते नीट जातील का? नाही. त्याकरिता संतांनी आपली भूमिका मांडली की अंतकरणामध्ये केव्हा ना केव्हा त्याच्याविषयी सद्भाव निर्माण होईल. तो माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झाला. पहा, कुणीतरी आपला आदर्श घ्यावा, त्या आदर्शातून त्याचं जीवन परिवर्तन व्हावं, त्याच्या जीवनामध्ये त्या भगवत प्राप्तीचा योग यावा, भगवंताच्या कृपेचा योग यावा, याकरिता जगद्गुरु तुकोबरांनी केलेली ही लीला आहे. तुकोबरांच्या अंतकरणामध्ये भाव नव्हता अशातला भाग नाही. ज्यांच्या अंतकरणामध्येच तो भगवान परमात्मा विराजमान आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये भाव नसेल हा प्रश्न देखील उद्भवत नाही. रंगला या रंगी का विठ्ठल सर्वांनी, ज्यांचा दृष्टिकोनच होता विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तुकोबरांचे सिद्धांत, तुकोबरांचे अनुभव खूप मोठे आहेत. तुकोबरांची गाथा जर आपण अभ्यासली, गाथेचं जर पारायण केलं तर कळेल तुकोबरांचे सिद्धांत इतके प्रभावी आहेत की कालच्या कालखंडामध्ये आणि आजच्या आणि उद्याच्या देखील ते मार्गदर्शकच आहे. एकच सिद्धांत सांगतो, कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की कोणाचाच मत्सर घडता कामा नये. का घडता कामा नाही? त्याचं कारण काय? विश्वदेव प्रत्येकामध्ये भगवान परमात्मा हा अगदी भरून पुरून उरलेला आहे. मग निंदा करता कोणाची, द्वेष करता कोणाचा? बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं जाते एखाद्याचं पटत नसलं की अवघं कीर्तन जरी झालं तरी त्याला चाल नसते. विठ्ठल हा द्वेषच आहे. मग या ठिकाणी जर द्वेष असेल तर बाहेरच्यांनी काय आदर्श घ्यावा? म्हणून या विकारांवर कुठेतरी आळा बसला पाहिजे. याकरिता ही एक संतांची लीला आहे की अंतकरणामध्ये जो भाव निर्माण होतो तो भाव जपा. कोणता? भक्तिभाव, प्रेम भाव. मग आपल्या लाडक्या परमात्म्याकडे प्रार्थना करतात, देवा आता माझ्या अंतकरणामध्ये, आता माझ्या भावा जो भाव निर्माण झालेला आहे तुझ्या भक्तीचा, तुझ्या विषयी एक प्रेमभाव जो निर्माण झालेला आहे तो अबाधित ठेव. त्याला अंतर पडू देऊ नको, अंतराय नको देवा. मोठ्या सायासाने तो भाव निर्माण होत असतो आणि भावाची निर्मिती ही अंतकरणापासून असते, चित्तापासून असते. आणि चित्त स्थिर होणे, अंतकरण स्थिर होणे ही खूप कठीण आहे. म्हणून पहा, भगवंताच्या लीला प्रकरणातील एक प्रमाण आहे. तुका म्हणे तू एक राख म्हणे, मनरूपी एक गायी तू राख, इतर त्या मी जाणो. एकदा का? कारण सर्व इंद्रिया मन हे प्रधान. म्हणून एके ठिकाणी म्हटलं, करावी ते पूजा म्हणेची उत्तम,
भगवंताची उपासना असेल, पूजा असेल, ही मनाने करावी. कारण सर्व इंद्रियांमध्ये मन हे प्रधान आहे. जोपर्यंत मन चित्त अंतकरण पवित्र होत नाही तोपर्यंत त्या भगवंताची प्राप्ती नाही. कामनेची चित्ताची अंतकरणाची मनाची शुद्धता होईल तेव्हा सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळाप्रमाणे ते चित्त निर्मळ झालं पाहिजे. जोपर्यंत ते चित्त पवित्र होत नाही, शुद्ध होत नाही, चोख होत नाही तोपर्यंत तो भगवान परमात्मा त्या चित्तामध्ये विराजमान होत नाही. म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. मग अशा पवित्र शुद्ध सात्विक अंतकरणातून चित्तातून जो भाव निर्माण झालेला आहे त्याच्याविषयी त्या भावाला अंतर पडू देऊ नकोस. तो जर अबाधित राहिला तर भगवंता तुझी प्राप्ती नक्कीच आहे. म्हणून आता माझ्या भावा अंतराय नको देवा, त्याला अंतर पडू देऊ नको. या उपर आमच्या जीवनामध्ये नाना प्रकारे संकट आली तरी चालतील. एखादा उत्सव, एखादा समारंभ साजरा करणं सोपं नाही आणि तो एकट्याने साजरा करणं. अवघ्या टाळकऱ्यांना बोलवावं लागतंय, मृदुंग वादकांना बोलवावं लागतंय. एखाद्याला तारीख नसली तरी सांगतो मला तिकडं आहे बरं का, परंतु आता तुम्ही जर सांगताय त्या सेवेकरिता श्रोता वर्ग, भाविक वर्ग ही काही अंश का होईना त्या ठिकाणी उपस्थित राहिला पाहिजे. मोठी घालमेल असते, सोपं नाही. बरं तो एक दिवसाचा सोहळा नाही. काही सोहळे हे त्रिदिनात्मक असतात, काही पंचदिनात्मक असतात, काही अखंड हरिनाम सप्ताहाच असतात. बरं तो तेवढ्या वर्षापुरतं नाही. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने प्रतिवर्षी तो उत्सव, तो समारंभ हा संपन्न होत असतो. तो नित्य चालावा याकरिता त्यांच्या अंतकरणातील भक्तिभाव सुद्धा तेवढा त्या ठिकाणी प्रबळ असावा लागतो. मग तो जर भाव असेल तर ती सेवा चालते. कारण का त्या ठिकाणी निष्ठा आहे, त्या ठिकाणी सेवेची आपुलकी आहे. मग त्यामध्ये कित्येक जरी संकट आली तरी त्या संकटावर मात करत तो वारकरी, तो भाविक ती सेवा पार पडत असतो. उदाहरण असं आहे की महिन्याची वारकऱ्यांची दिंडी यायची आणि त्या दिंडीला प्रसादाची सेवा त्या घराण्यावर होती. आणि दुष्काळ पडलेला, आता दिंडीची व्यवस्था करायची कशी प्रश्न निर्माण झाला. दिंडीमध्ये लोकही थोडी थोडकी नव्हती, 400-500 लोक होती. एवढ्या लोकांकरिता चहा पाण्याची व्यवस्था, रात्रीचं जेवण, सकाळची न्याहारी, सकाळी लवकर
5 वाजताच न्याहारी त्या ठिकाणी तयार पाहिजे. सगळं गरम पाणी वगैरे कार्तिक वारीची. मग व्यवस्था करायची कशी? पैसे तर नाही, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. ज्याच्या ठिकाणी धन आहे त्याला अवघ्या विश्वामध्ये मान्यता आहे, मान आहे. मग आता करायचं काय? संतांची कृपा प्राप्त करण्याकरिता सुद्धा संत पाहिजे, दामाजी पंत. तेच जर नसेल तर या संतांची, या वारकऱ्यांची सेवा कशी होईल? मन झुरायला लागलं, दुःख वाटलं, खेद वाटलं. परंतु भगवंताची कृपा पहा. एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि म्हटलं, अहो अमुक तुमची एवढी रक्कम माझ्याकडे राहिलेली आहे. हे वास्तविक उदाहरण आहे बरं का, मी फक्त नामोल्लेख करत नाही. आणि त्यांनी ती अमुक एक प्रकारची रक्कम त्यांच्या हातावर ठेवली. महाराज पंगतही झाली, सर्वतोपरी अगदी सकाळच्या न्याहारीपर्यंत सर्व व्यवस्था पार पडली. उरलेली रक्कम देखील त्यांनी त्या दिंडीला देणगी म्हणून देऊन टाकला. जर अंतकरणामध्ये भाव असेल तर तो सेवा पार पाडून घेतो. मग कितीही संकट येऊ द्या, फक्त अंतकरणातील भाव ढळू द्यायचा नाही, तो त्याच्या चरणीच समर्पित करायचा. याकरिता त्याच्या चरणी आपलं मन, चित्त, अंतकरण स्थिर होण्याकरिता तेवढ्या भक्तिभावाने त्याच्या चरणाकडे पाहावं लागतं. आता कोठे धावे चरणाकडे नुसतं जरी पाहिलं तरी आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील या. आणि त्याच्या चरणाची मोठी पुण्याई आहे, कृपा आहे. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. पहा, मोठं सुंदर समीकरण आहे बरं का. किती जरी संकट आले तरी दूर करणारा तोच आहे. फक्त त्यांच्या चरणावर आपलं चित्त हे स्थिर पाहिजे आणि त्यांच्या चरणाच्या दर्शनाने तेवढं सामर्थ्य प्राप्त देखील होतं. मग एकदा का त्यांच्या चरणाची कृपा झाली की जीवनामध्ये किती जरी संकट आले तरी त्या संकटावर आपण सहज मात करतो. का तर उगवी कोडे संकट पहा उतरील पार, भव दुस्तर नदीचा. मग किती जरी आमच्या ठिकाणी संकट आली तरी आम्ही त्या संकटावर मात करू. फक्त आमच्या अंतकरणातील भक्तिभाव तू जागृत ठेव, त्याला जपून ठेव, त्याला अंतर पडू देऊ नको, अंतराय नको देवा. बाकी आम्ही तुझ्याच कृपेने समर्थ आहोत. आले वागा ते करी तू, आले
नशिबामध्ये, आमच्या भाग्यामध्ये किती जरी संकट आली, किती जरी अडचणी आल्या, तरी त्या संकटांवर, त्या अडचणीवर आम्ही मात करू आणि तुझे नाम उच्चारितो, तुझ्याच नामाचं आम्ही भजन करू. फक्त आमच्या अंतकरणातील तो भाव तू तो अबाधित ठेव. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची आमच्या अंतकरणामध्ये प्रार्थना नाही. एवढीच एक प्रार्थना आहे. मग पहा, काही माणसं अशी आहेत की जरा जीवनामध्ये संकट आली की गडबडून जातात. संकटांवर मात करायला शिका. आपण वारकरी आहोत, वैष्णव आहोत. झुंजार ते विष्णुदास एक म्हटलेलं बरं का. विष्णुदासान व्यतिरिक्त दुसरा झुंजार कोणीच नाही. आणि जर तो असेल तर विष्णुदास नसेल, विठ्ठल. आपण वैष्णव आहोत, वारकरी आहोत, पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे. आपण मोक्षाचा अधिकार बाळगणारे आहोत. म्हणून वारकऱ्यांना सामान्य लेखू नये, वारकऱ्यांनी सामान्य स्वतःला मानू नये. याचा अर्थ अभिमानाने राहावा असंही नाही. अभिमान बाळगावा, पण कशाचा? याचा धरीन अभिमान, करीन आपले जतन, आपल्या सेवेचा, आपल्या परंपरेचा, आपल्या संप्रदायाचा अभिमान नक्की अगदी अभिमानाने अभिमान बाळगावा. परंतु जर तो अभिमान अहंकारकृत असेल तर त्या ठिकाणी त्या अभिमानाला महत्व नाही बरं का. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळा एवढा जरी अभिमान झाला तरी तो मेरू पर्वता समान भगवंताला भासतो. म्हणून अभिमान नको, अहंकार देखील नको. वारकऱ्यांच्या ठिकाणी विकार नसतात, वारकऱ्यांच्या ठिकाणी विचार असतात. म्हणून वारकरी संप्रदायाचे विचार हे आजही जगत कल्याणाकरिता सार्थक ठरतात. अगदी सामान्यातला सामान्य जरी वारकरी असला तरी त्याचा विचार हा उत्तमच असतो आणि तो देखील विचाराने परिपूर्ण असतो. म्हणून शरण जा तर वारकऱ्यांना जा, वैष्णवांना जा. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाची मोठी उज्ज्वल अशी परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये अगदी असा एक उत्तम शिष्टाचार आहे. आजही त्याचं पालन न सांगता सगळे करतात. माळ घालताना वास्तविक नियम सांगितला जातो, परंतु हा नियम सांगितला जात नाही. पहा, तुका म्हणे आता उदार तू होई म्हटल्याबरोबर अवघा वारकरी समाज खाली वागतो आणि एकमेकाच्या चरणाला स्पर्श करतो. का करतो? पंढरीच्या कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एकमेकांबद्दल तेवढा भक्तिभाव आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. अहो, एकाच माळेतील आपण मणी आहोत. काही चिरलेले असतात, काही पण आहेत ना तुळशीचे. विठ्ठल या संप्रदायाला मोठं अनन्य साधन असं महत्व आहे. मग पहा, त्या ठिकाणी विकार नाही, विकारांचा लवलेश देखील नाही. आणि म्हणून त्या भगवंताच्या कृपेने तो वारकरी सहज त्या संकटावर मात करतो. पूर्वीचे वारकरी होते. एक पडशी असायची. पडशी कळते का तुम्हाला? आता शबनम बॅग आल्या. आता शबनम गेल्या डायरेक्ट काय सॅक का काय म्हणता तुम्ही बॅग घेता? सॅकच ना. ब्रीफकेस म्हणा. पूर्वी पडशी असायची आणि मध्यभागी त्याला एक गाठ असायची. ती गाठ सोडली की इकडेही सामुग्री बसायची आणि इकडेही सामुग्री बसायची. आज 4 दिवस प्रवासाला निघाला तर 4 ड्रेस असतात, आगाऊ एखादा असतो. परंतु एकच धोतर अंगावर परिधान केलेलं, एकच सदरा, एकच पटका आणि एकच धोतर सदरा त्या पडशीमध्ये असायचं. गाथा ज्ञानेश्वरी असायचं. त्या पडशीची एकदा गाठ मारली की त्या गाठीलाच एक तांब्या बांधलेला असायचा आणि ती पडशी डोक्यावर घ्यायची. ज्याच्यामध्ये गाथा ज्ञानेश्वरी आहे ती डोक्यावर घ्यायची आणि मागची मोकळी असायची. त्याचं कारण असं आहे त्या पडशीचं की तो भार वाटत नसायचा.
आता गाथा ज्ञानेश्वरीला इतरांना भार वाटत असेल, वारकऱ्यांना काय भार? वारकऱ्यांचा तो श्वासच. परंतु असे वारकरी कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नाही, मोठी लीनता, नम्रता त्या ठिकाणी. म्हणून वारकऱ्यांनी संकटावर मात करून पुढे जावं. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. एकदा का त्याच्या नामाची गोडी लागली, अहो दैत्यांचा आणि पशूंचा ज्या ठिकाणी उद्धार होतो त्या ठिकाणी मनुष्याचा होणार नाही का? कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. राक्षस मुक्त झाले भगवंताच्या नामाच्या अधिकाराने. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो दे. त्या भगवंताच्या फक्त नाम संकीर्तनाने जळतील पापे जन्म. हा अधिकार आहे. आणि म्हणून त्याच्या नामाची एकदा का गोडी लागली की कुठल्याही प्रकारचं पाप राहत नाही. पापच नाही तर विकार निर्माण होत नाही, रोग उत्पन्न होत नाही. हा प्रताप फक्त त्याच्या नामाचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुझ्या प्रती आता तो भाव निर्माण झालाय ना, मग अंतराय नको देवा. मग तुझ्याच नामाच्या अधिकाराने सामर्थ्याने आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. फक्त एवढी प्रार्थना आहे की तो भाव, त्या भावाला अंतर पडू देऊ नकोस. आम्ही तुझ्या नामाच्या अधिकाराने सामर्थ्यशील त्या ठिकाणी बनलेलो आहोत. त्या प्रपंचातील सुख दुःखांवर आम्ही सहज मात करू. आमच्या अंतकरणामधला भाव तुझ्या चरणी समर्पित व्हावा. आमचं मन चित्त तुझ्या चरणी समर्पित व्हावं. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आमचं मन त्या ठिकाणी तुझ्या चरणी बांधून ठेव. एवढी भगवंता तुझ्या चरणी आमची प्रार्थना आहे. जी वाट संत महात्म्यांनी दाखवलेली आहे, जी तुझ्या भीतीची आहे, ती वाट आता मोडू नको. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. कारण का एवढीच वाट आता चांगली राहिलेली आहे. तुका म्हणे याची नीत जवळी वाट वैकुंठाची, जी संत महात्म्यांनी दाखवलेली आहे. त्या वाटेने कसं जायचं, आता ती वाट त्याच्या कृपेने मोडली नाही आज ताकाई. मोडवणारही नाही आणि मोडणार देखील नाही. कारण का भगवान परमात्मा हा कृपावंत आहे, दीनवत्सल आहे, कृपाळू आहे, मायाळू आहे, बहु आहे, करुणावंत अनंत हे नाम जा. तो उदार आहे, दीनवत्सल आहे. तो आपल्या भक्तांची वाट कशी मोडेल, आपल्या भक्तांना कसा भरकुटू देईल. आणि त्या भक्तांच्या सोबत संतांचं मार्गदर्शन आहेच की. मग त्या वाटेपासून कोण दुरावणार आहे? परंतु आपलंही काहीतरी त्या ठिकाणी सार्थकी लागलं पाहिजे. त्या वाटेने जात असताना कसं जावं, ती वाट मोठी गोड आहे. त्या वाटेने जात असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. त्या वाटेने जात असताना दिंडी काढून जावं. मोठी एकात्मता त्या ठिकाणी तुकोबरायांनी दर्शवली. ध्वज घ्यावेत, टेरिकॉटचे शिवलेले नव्हे बरं का, अगदी पारंपरिक. वरती त्याला गोंडे असावेत आणि काठी सुद्धा वेळूची असावी. काही स्टीलच्याच घेऊन चालतात. पारंपरिक प्रमाणे तो ध्वज असावा, झेंडा असावा. त्यानंतर त्या झेंड्यांमध्ये तुळशी वृंदावन घेऊन चालणारी आपली माऊली असावी. पाण्याचा हंडा घेऊन चालणार एखादी माऊली असावी. पाणी हे जीवन आहे बरं का. त्याचं एक प्रतीक आहे. फक्त भजन करणाऱ्यांना तहान लागली म्हणून वर्गळ्यांनी पाणी देण्याकरिता ती माऊली नसती. ती दिंडी जिवंत राहावी म्हणून तो पाण्याचा हंडा असतो, कुंभ असतो की त्याच्यामध्ये जीवन आहे. जसं त्या कुंभामध्ये पाणी हे बंदिस्त राहतं, ते बाहेर पडू शकत नाही, त्याचे जीवन व्यर्थ जात नाही. तसं दिंडीमध्ये जो चालणार आहे त्याचं जीवन हे अबाधित राहतं. विठ्ठल आणि त्या
सगळ्या टाळकऱ्यांनी चालावं, मधोमध मृदंग वादकांनी चालावं, आपलीच हातोडी घेऊन आपल्याच खिशामध्ये कणिक घेऊन उगा मागच्या दिंडीकडे कणिक मागायचं, देतो का रे थोडं, टाळानेच पकवास ठोकायचा असला मृदंग वादक भिसी जरी देत असला तरी नको बाहेर, आणि त्यातल्या त्यात मधूनच कीर्तनातून उठला तर नकोच आणि मग मधोमध मृदंग वादक असावा. आता शेलेकरी हा एक प्रकार आहे बरं का. त्यांचं काम आहे, ही मंडळी पाठातली असतात. म्हणताना दिंडीतलं भजन हे दोघा तिघांनी एक साथ सोबत म्हणावं. याचं कारण असं आहे की स्वर सुटत नाही आणि तिघांचा आवाज एकत्रित आला की तो झेंड्यांपर्यंत देखील जातो आणि मागच्या दिंडीतील सर्वात मागच्या व्यक्तीपर्यंत जातो. आणि नंतर विनेकरांनी चालावं आणि विनेकरांच्या पाठीमागे मग माता माऊलींनी महिलांनी चालव. हा दिंडीचा नियम आहे बरं का. विनेकरांच्या पुढे नाही तर पाठीमागे. कारण शक्ती ही पाठीशी असावी. स्त्री ही एक शक्ती आहे, ती पाठीशी असावी. ती पाठीशी असली की मार्ग अजून सुखप्रद होतो. विठ्ठल आणि अशा न्यायाने ती वाट चालायची. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, दिंडी काढावी, सगळे ध्वजा कुंचे गरुड टक्के शृंगार निके करुनी त्या मार्गाने चालावं. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, त्या विठ्ठलाचं भजन करील तो मार्ग चालावा. मग ती वाट अजून सोयीस्कर होती आणि गोड वाटू लागते. ही वाट कोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. फक्त त्या वाटेमध्ये फाटा फुटू नये अशी भगवंताकडे प्रार्थना जगद्गुरु तुकोबराय करतात. तुकोबरायांच्या या अनुभव रूपी विठ्ठल परमात्मा स्वरूप अभंगातून एवढाच बोध घ्यायचा की जो भाव जगद्गुरु तुकोबरायांनी प्रकट केलेला आहे, दर्शविलेला आहे, तो आपल्या अंतकरणामध्ये निर्माण व्हावा. त्या शुद्ध भावनेने भगवंताची सेवा आपल्याला प्राप्त व्हावी एवढीच विठ्ठल रुक्माई मातेच्या चरणी प्रार्थना करायची. ज्ञानेश्वर आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. सर्वांनी आपापले हात वरती करायचे, जगद्गुरु तुकोबरायांचं भजन करायचं. जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत सर्वांनी भजन करायचे आणि टाळी प्रत्येकाने वाजवायची. तुका